योद्धा न्यूज मराठी। कांद्याला हमी भाव मिळावा म्हणून आंदोलन करणं शेतकऱ्यांना भोवले। मंचरमध्ये देवदत्त निकम यांच्यासह शेकडो आंदोलकांवर गुन्हे दाखल। मंचर पुणे नाशिक महामार्गावर कांद्याला योग्य हमी भाव मिळावा या मागणीसाठी आंदोलन करणं शेतकरी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले। या आंदोलनाप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम, स्थानिक पदाधिकारी आणि तब्बल 200 ते 250 अज्ञात आंदोलक शेतकऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। आंदोलनाचे नेमके काय घडले? कांद्याला योग्य हमीभाव मिळावा या मागणीसाठी पुणे नाशिक महामार्गालगत एका सभेचे आयोजन करण्यात आले होते। ही सभा संपल्यानंतर संतप्त आंदोलक थेट पुणे नाशिक महामार्गावर उतरले। यामुळे महामार्गावरील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली होती। पोलिसांची कारवाई आणि गुन्हा दाखल। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत करणं, शांतता भंग करणं, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणं आणि बेकायदेशीर जमाव जमवणं या आरोपांखाली मंचर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या संदर्भात नोंदवलेल्या FIR मध्ये पोलिसांनी नमूद केले आहे की आंदोलकांनी कायदा हातात घेतल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। रोहित पवारांचा सरकारवर घणाघात। या कारवाईनंतर राजकीय वातावरण तापले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे। त्यांनी Xवर पोस्ट करत संताप व्यक्त केला। मंचरमधील आंदोलनाप्रकरणी देवदत्त निकम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि शेतकऱ्यांवर गुन्हा नोंद करण्याचे पाप या सरकारने केले आहे। कांद्याचा दर वाढावा म्हणून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर FIR करणे सरकारला शोभते का? सरकार सत्तेच्या जोरावर सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न करत आहे तो अजिबात शोभनीय नाही, हे सरकारने ध्यानात घ्यावे। रोहित पवार, आमदार। आता पुढे काय? शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा पुकारणाऱ्यांवरच गुन्हे दाखल झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणावरून आगामी काळात शेतकरी संघटना आणि राजकीय पक्ष अधिक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे।